सून मेरा घरची हाँ। हे बघ जानवी, मला ना नाही, हे बघ नको. हे बघा जानवी, मला तुम्हाला, अरे यार, याचा आवजाव करत बोलणार आहे का मी तिच्याशी? नाही नाही, हे आवजावचं लफडच ठेवायला नको. डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. जानवी, मला ना तुला नाही रे. जानवी, मला ना खूप काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे आपलं लग्न झालंय, आपण दोघे नवरा बायको आहोत. मला तुला नाही, यू आर लव्ह ऑफ माय लाईफ. म्हणजे माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. नाही, पण हे दोनदा म्हणायची गरज नाहीये, इंग्लिश कळेल तिला. मी काही मदत करू? अरे काका, तू ऐकलंस का हे सगळं? अरे मला ना जरा टेन्शन येत आहे. नाही, टेन्शन म्हणजे मला नेमकी विषयाला सुरुवात कशी करावी हे कळत नाहीये. म्हणून तू प्रॅक्टिस करतोयस. गुड. प्रॅक्टिस केलीच पाहिजे माणसाने, पण अशी एकट्याने नको. म्हणजे माझ्या बरोबर कर ना, मी आहे ना. म्हणजे मी जान्हवी आहे असं समजून बोल. अरे काका, खरंच बोल. ओके. जान्हवी, मला तुला जे काही सांगायचं आहे ना, ते ऍक्च्युली तुला माहिती आहे. म्हणजे प्रत्येकाचा ना आपला एक भूतकाळ असतो, तसाच आपलाही एक भूतकाळ आहे. आपला एकत्र असा एक भूतकाळ आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण विसरलो असू ना, तरीही ती गोष्ट अस्तित्वातच नाही असं होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण विसरलो तरीही त्यात सगळा दोष आपलाच नसतो. म्हणजे आपल्या मेंदूची रचना ना खूप अशी गुंतागुंतीची असते. एखाद्याचा जर अपघात झाला असेल तर त्या अपघातानंतर मेंदूवरचं नेमकं काय पुसलं जाईल हे सांगता येत नाही. तसाच तुझाही एक अपघात झाला आणि त्या अपघातानंतर तूही काही गोष्टी विसरलीस. हा, म्हणजे अर्थात त्यात सगळा दोष तुझाच नाहीये, तसंच तूही काही गोष्टी विसरलीस. म्हणजे आपलं कुटुंब, आपलं कुटुंब, आपलं प्रेम, आपला संसार, ह्या सगळ्या गोष्टी तू विसरलीस. पण या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये काका, बरोबर ना? मी असंच काहीसं बोलेन ना तिच्यासमोर, आणि हे सगळं ऐकल्यानंतर ती काय म्हणेल? श्री, तुझं प्रेम हा मधला सगळा काळ पुसून टाकेल. श्री, तू जान्हवीला नक्की घरी परत आणशील, मला 100% खात्री आहे. हॅलो. हा गीता, हा ऐक, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. हा बोल. जान्हवी बँकेत आली आहे? हो. बरी आहे ना ती? हो. म्हणजे नाही, म्हणजे मी आज संध्याकाळी तिला माझ्या घरी बोलवणार आहे, म्हणून मी विचारत होतो की तिचा मूड ठीक आहे ना? हो. बरं, मी तुला फोन केला हे अजिबात तिला सांगू नकोस. नाही. मी येतोय तिकडे बँकेत. हा, हो का? हो. ऐक, आणि हेही तिला सांगू नकोस. हा, नाहीतर बोलण्याच्या ओघात तू सांगून बसशील तिला. प्लीज सांगू नकोस. हो. अँड विश मी गुड लक. ऑलवेज. बाय.
पिंट्याला तरी इतके कपडे कशाला हवेत? 4 पुरे ना. आम्ही बघा आयुष्य गेलो 3 साड्यांमध्ये आणि यांना मात्र सारखी आपली छान चौकी करायला हवी. तरी बरं गोखल्यांनी जानूचे जुने कपडे आणून दिले म्हणून, नाही तर नवीन कपड्यांचा भुर्दंड पडला असता आपल्याला. दुष्काळात 13वा महिना, दुसरं काय? अहो हे आता न ऐकण्याचं सोंग पुरे झालं आता तुमचं. मी काय बोलते ऐका. आता जावई बापू जानूला घेऊन गेले की मग आपण काय करायचं? हे इतकं सगळं घरकाम करायचं कोणी? आभाळाकडे बघून प्रश्न सुटणार नाहीयेत. वेळीत जरा ऑपरेशन करून घेतलं असतं तर मला जरा घरकामात मदत तरी केली असतीत ना. मी जानूला सांगणार आहे, मी कामाला बाई ठेवणार आहे, माझं ठरलंय. नाही तर जावई बापूंनाच सांगणार आहे. सासू सासऱ्यांसाठी एवढं करायला नको का त्यांनी? अहो माझा हातचं माणूस नेत आहे, त्याची भरपाई नको का त्यांच्याकडून करून घ्यायला? अहो तुमच्याशी बोलतेय मी. काय कुठे निघालात तुम्ही? मी बोलते त्याचाही त्रास होतोय का तुम्हाला? का आयुष्यभर काय नुसतं मौन बाळगून राहणार आहात का हो? अहो लग्नाची बायको आहे मी तुमची, लक्षात ठेवा. गाठ माझ्याशी आहे. तुम्ही म्हणालात ना की आठवणी विसरता येतात, मैत्री नाही. मी तसंच म्हणणार आहे. आठवणी विसरता येतात, प्रेम नाही. श्री बरं आहे का ग? असं का विचारतेस? नाही, ते आज बस स्टॉपवर दिसलेच नाहीत ना, म्हणून सहजच विचारलं. अगं आज त्याचं महत्वाचं काम आहे म्हणून तो बिझी आहे. ऑफिसच्या कामात बिझी असतील ना? पर्सनल कामात बिझी आहे ते. जान्हवी, अजूनही तू तोच विचार करतेस? नाही ग, मग श्रीरंग, त्यांची काळजी वाटते. का? ते ना काल बस स्टॉपवर आलेच नाहीत आणि आज सकाळी पण नाही आलेत. मग ग हे ऑड नाहीये का? त्यात काय ऑड आहे? ते कुठे बसनी जातात? पण ते रोज बस स्टॉपवर येतात. बिझी असतील. पण असं नाही करणार ते. म्हणजे त्यांची तब्येत वगैरे बरी असेल ना ग? आजारी पडले असतील. त्यांची तब्येत बरी आहे. तुला कसं माहित? म्हणजे असावी. आय होप सो. बिझी असतील तर मग सांगायचं तरी ना. तुला कशाला सांगतील ते? ज्यांना सांगायचंय त्यांना सांगितलं असेल. हो, हेही खरंच आहे म्हणा. पण सवय होते ना ग आपल्याला माणसांची, म्हणून. सरळ श्रीरंगांना फोनच करू का? काय हरकत आहे? तब्येतीची चौकशी तर करणार आहे मी. नको, त्यांना कळवायची गरज वाटली नाही तर आपण कशाला फोन करा. पण खरंच बरं नसेल तर त्यांना असं वाटेल साधी चौकशी सुद्धा केली नाही. सरांनी फाईल देऊन येते. हाय. हाय.
कशा आहात? मी बरी आहे, पण तुम्ही कुठे आहात? मी हा इथे तुमच्या समोर उभा आहे. काल बस स्टॉपवर नव्हतात. ते मी थोडासा बिझी होतो. आणि आजही थोडासा बिझी होतो. अशीच कुणीतरी भेटल्या वाटतं. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता तरी त्यांचं नाव सांगा. सांगितलंय की मी तुम्हाला. खरं नाव. रादर तिला भेटवणारच आहे मी तुम्हाला. कधी? आज. आज? हो. जमवाल प्लीज. ऍक्च्युली मला बाबांना कळवावं लागेल. अहो मग कळवा ना. चालेल, पण कुठे भेटायचं आपण? माझ्या घरी. घरी? मी एक विचारू का तुम्हाला? म्हणजे खरंच तुमच्या घरी काहीच प्रॉब्लेम? हे सगळं आत्ता आपण इथेच बोलायला हवं का? हां, सॉरी, येईन मी. थँक्यू. मग मी तुम्हाला पिकअप करतो बस स्टॉपवरनं. मागच्या वेळी केलं होतं तसं. चालेल. येऊ मग? हो. तुमचं बँकेत काहीतरी काम होतं ना, का नव्हतं? ते झालं ते. ओके, मग भेटूया संध्याकाळी. उतरली गालिया सोवळी चांदणी पाहताना तुला चंद्रही लाजला काही हवंय का तुम्हाला? लागलो मिळालंय मला. नाही कळले कधी. एक्सक्यूज मी. मला ना नमस्कार गोखले साहेब. नमस्कार. बरं झालं तुम्ही भेटलात. माझं तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. अहो पण मी आता बिझी आहे. मी घाईत आहे थोडा. मी नंतर भेटतो तुम्हाला. हा, बाय. येतो. गोखले साहेब. नमस्कार जान्हवी मॅडम. अरे आज तुम्ही परत आलात का? माझं जरा काम होतं. नाही, आज माझं तुमच्याकडे काम आहे. हो, खरंच काम आहे. इथे नको, आपण बाहेर बोलूया. चला 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 चला. विघ्नेश्वरा, तपश्चर्या केल्यावर तूही भेटतोस असं ऐकलंय. माझा श्री सध्या अशीच तपश्चर्या करतोय. आज त्याला त्याची जान्हवी भेटू दे. आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आज तू जान्हवीशी बोलणार आहे. कधी कधी बुद्धी विचार सगळं बाजूला ठेवून फक्त तुझ्यावर हवाला असतो. आज तो क्षण आलाय. आमच्या जान्हवीला सुबुद्धी दे. श्रीच्या मनातलं, त्याच्या डोळ्यातला सच्चेपणा तिच्या हृदयापर्यंत पोचू दे. हे सगळे स्वीकारण्याची सकारात्मक दृष्टी तिला दे. माझ्या श्रीचा आनंद माझ्या पदरात घाल. आज माझा श्री आनंदानं घरी परत येऊ दे. बोला. काही नाही. मग काही नाही. मग अशी का उभी आहेस? असंच. विचार करशील ना माझ्या बोलण्याचा? हो. गुड. चला बाय. जान्हवी,
अगं काय झालं? ऑल द बेस्ट. मला कशासाठी? बाय. पांडुरंगा तुझी लीला अगाध आहे रे बाबा. हो खरंय खरंय. जिच्याकडे गडगंज पैसे आहे तिला आठवतच नाहीये. आणि मी आयुष्यभर खस्ता काढते झिजते तरी देखील एकत्र 4 नोटा काही मोजायला मिळत नाहीये. पांडुरंगा माझी लेक पूर्णपणे बरी होणार आहे आणि मी तिला आणि जावई बापूंना घेऊन तुझ्या दर्शनाला नक्की येणार आहे. मी माझी सगळी मानसिक ताकद पणाला लावलेली आहे. कसे जाणार हो? कसे जाल कसे? नाही नाही जानू एक वेळ ठीक होईल पण तुमच्या पायांचं काय? हा कसे जाल कसे तुम्ही? काही उड्यात जाणार आहात? इथे वेळीच पायांचं ऑपरेशन करून घेतलं असतं तर बरं नसतं का झालं? हा त्या आपट्यांकडनं निदान तेवढं तरी पदरात पाडून घ्यायचं होतं. पण व्यवहारच कळत नाही तिथे पांडुरंग तरी काय कळणार आहे? हे बघा आता साकडं घाला. म्हणावं माझा जावई गडगंज आहे त्याला माझं ऑपरेशन करण्याची सुबुद्धी दे. पांडुरंगा मी निदान तुझ्याशी तरी 4 शब्द सुखाने बोलू शकणार आहे का रे बाबा? अहो बोला ना. मी काही नको म्हणते का? बोला ना पण विचार करून बोला. म्हणजे काय होईल नेमकं त्याच वेळेला त्याचं लक्ष जाईल आपल्याकडे आणि तो तथास्तु म्हणेल म्हणजे आपलं काम होईल ना. सांभाळ रे बाबा सांभाळ. सद्बुद्धी दे सगळ्यांना. अहो 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 तुम्ही आता काही ते माझ्या स्वतःच्याच मुसक्या बांधून घेऊ का मी? या घरात ना 4 शब्द बोलायची चोरी झालेली आहे. पांडुरंगा अरे एवढं करतायत तुझं हे निदान त्यांना शहाणपण तरी दे. इथे बोल बोल मी बोलते हे डोक्यात काही शिरत नाहीये पण ह्यांच्या. मी अजिबात नर्वस होणार नाहीये. ठरवलंय तसं सगळं बोलणार आहे आणि काही काळजी करायचं कारण नाही. सगळं नीट होणार. श्री अरे टी शर्ट काय घालून निघालास? शर्ट घाल. असं नाही करायचं. श्री ए हा नको. हा वहिनी हा डल आहे ग. हा कलर छान आहे. छान ब्राईट आहे मस्त दिसेल तुला. श्री हा बघ तुझ्यासाठी शर्ट आणलाय. हा शर्ट घाल. मी काय म्हणते हा कलर तुला छान दिसेल. श्री अत्यानंद महाराजांनी सांगितलंय हा रंग घाल आज म्हणून. नाही नाही हा चांगला वाटतोय. नाही एक मिनिट. या ट्राउझरवर मी हा घालतो. ओके असं काय रे? ठीक आलो. शी बाबा नीट होऊ दे सगळं. काय करतो एवढा वेळ? ये रे बाबा लवकर. अरे हे काय बटन नीट नाही लावलं. श्री रुमाल घेतलायस ना? हो घेतलं. पाण्याची बाटली ठेवा जवळ. मी आले. घड्याळ लावलंस? Yes, आता नीट. अरे तू हे घे. चल नीट जा सांभाळून. चला येऊ. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. सांभाळून जा. चला बाय बाय. आणला अंगारा आणला. श्री अंगारा लावते. अगं सांगायचंच ना. मी थांबवलं असतं. आत्ता गेला. गेला तो. बघते मग खालीच असेल ना तो. बघते. हा माझा मोबाईल. बरं झालं. थांब जरा अंगारा लावते. मी आले जरा 1 मिनिट. आता कुठे चाललाय? 1 मिनिट आले मी. अगं अच्छा. श्री स्वयंपाक घरीच केलाय. जान्हवीला घेऊन जेवायला घरीच ये. हा आता तिला सगळं कळलं ना की ती घरीच येणार आहे. आपण ना तिला जाऊच द्यायचं नाही. आज ना सगळं नीट होणार आहे. अत्यानंद महाराजांजवळ नवसच बोलले मी. बघ सगळं नीट होतं की नाही. बरं श्री जे बोलायचं ठरलंय ना ते सगळं व्यवस्थित शांतपणे बोल. हा हे घे पेढा घे. घरात निघताना गोड खाऊन निघावं. बरं जे काही महत्वाचं बोलायचं ना ते घरीच बोल बरं का. हा ए ती लग्नाची सीडी आणि अल्बम तयार ठेवलाय ना? हो हो सगळं तयार आहे. श्री गरज पडली तर वापर हा ते. बरं चला आता मी निघतो ना आता मला उशीर होईल. श्री तिला भेटलास ना की आठवणीने आम्हाला कळव. एखादा मेसेज टाकलास तरी चालेल. हो ओके चला. अच्छा येतो. बाय बाय. बरं वाटतं फार.
सगळं नीट तू नवस बोललीस ना आत्यानंद बाबांना तुझा विश्वास आहे ना होईल एक्सक्यूज मी थँक्स. कशाबद्दल? नाही तुम्ही थांबलात ना, ह्यात काय एवढं? 2 मिनिटं आहेत का? खरं तर मला खूप उशीर होतोय. नाही 1 मिनिट दिलं तरी सुद्धा चालेल. बोला ना. आपण कॉफी घेऊया का? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला खरंच उशीर होतोय. नाही इट्स ओके. प्लीज तुम्ही रागवू नका मिसेस जानवी. 1 मिनिट. मी मिसेस नाहीये. तुम्ही का असं वागताय माझ्याशी? मी काय वागले? अहो तुम्ही मला ओळखच देत नाही यार. अहो पण आपली ओळख नाहीये. अहो, तुम्ही असं का करताय मिसेस जानवी? अहो एक मिनिट. सरस्वतीच्या मनात दुसरं कोणी आहे का? म्हणजे हे पहा मी अजूनही सरस्वतीशी लग्न करायला तयार आहे. मला ते आत्यानंद महाराजाचा खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. तिची इच्छा असेल ना तर मी आत्यानंद महाराजांची दीक्षा घ्यायला तयार आहे. पण माझं चुकलं. माझा हा निरोप प्लीज पोचवा सरस्वतीपर्यंत. तिला हवं असेल ना तसं वागायला मी तयार आहे. प्लीज. तुम्ही काय बोलता? मला खरंच काही कळत नाहीये. तुमचे मिस्टर सुद्धा असेच वागले माझ्याशी. पण मी खरंच एवढं वाईट नाहीये हो. 1 मिनिट. माझे मिस्टर हो दुपारी नाही का भेटले मला. माझ्याशी नीट बोलले सुद्धा नाहीत ते. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्या मिस्टरांबद्दल, श्रीरंग गोखल्यांबद्दल.